हॅलो एव्हरीवन. आज आपण 8th स्टँडर्डचा मॅथ्समधला जो इंडायसिस आणि क्यूब रूट हा चॅप्टर आहे त्याच्यातला हाऊ टू फाइंड क्यूब रूट हा टॉपिक घेणार आहोत. तर क्यूब रूट फाइंड आउट करणं एकदम सिम्पल आहे. त्याच्या 3 स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपण पहिले बघू. फॅक्टराइज द नंबर टू द प्राईम फॅक्टर्स. प्राईम फॅक्टर्सपर्यंत त्या नंबरला फॅक्टराइज करायचं सो दॅट त्याच्यापुढे फर्दर त्याचे काही फॅक्टराइज तो होणार नाही. सेकंड स्टेप, मेक सेट्स ऑफ 3 फॅक्टर्स ईच. जेव्हा आपण स्क्वेअर रूट काढत असतो तेव्हा आपण 2 फॅक्टर्सचा एक सेट करतो. जेव्हा आपण क्यूब रूट काढतो आहे तेव्हा आपण 3 फॅक्टर्सचा एक सेट करतो. जेवढी आपल्याला पॉवर काढायची असेल त्या हिशोबाने आपण ते सेट तयार करतो. जर आपल्याला क्वाड्रपल रूट काढायचं असेल तर आपण 4 फॅक्टरचा एक सेट करू. आणि लास्ट स्टेप आहे मल्टिप्लाय द एलिमेंट्स ऑफ द सेट. म्हणजे हे जे आपण 3 फॅक्टर्सचे सेट केले त्या प्रत्येक फॅक्टर्समधनं एक एक घेतला आणि त्याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर जो नंबर येतो तो आपला क्यूब रूट असतो. फर्स्ट एक्झाम्पल इथे आपल्याला दिलेलं आहे बुकमध्ये सॉल्व करून 216. तर 216ला आपण फर्स्ट स्टेप जी आहे फॅक्टराइज द नंबर टू द प्राईम फॅक्टर्स. प्राईम फॅक्टर्स कसे काढणार. 216 इज इक्वल टू 2 × 108. म्हणजेच 216ला 2ने डिवाइड केलं 108 आला. म्हणजेच आपण हा या फॉर्ममध्ये लिहिला की 2 × 108. अगेन 2 × 2 × 54 याचा हाफ केला 54 आला. परत 2 × 2 × 2 × 54चा हाफ 27. आपण जर इथून उलटे गेलो तर 216 यायला हवं. मग 27 2 जा 54, 54 2 जा 108, 108 2 जा 216. आता आपण जर बघितलं तर 2 2 2 आलेले आहेत आपल्याकडे आणि 27 आहे. म्हणजे हा आता ऑड नंबर आला आहे. मग ऑड नंबर आला आहे मग आपण याला दुसऱ्या फॅक्टर्सने फॅक्टराइज करणार. म्हणजे आता इथे 2 × 2 × 2 इंटू आपण हे माहिती आहे आपल्याला की 3 × 9 इज 27. सो 9 × 3 आपण घेतला. मग लास्ट स्टेप आपली येईल 2 × 2 × 2 इंटू 3 × 9ला आपण फर्दर डिवाइड केलं 3 × 3मध्ये. मग आता इथे जर आपण बघितलं तर 2 2 2 हा 3 फॅक्टर्सचा एक सेट तयार झाला आणि 3 3 3 हाही 3 फॅक्टर्सचा एक सेट तयार झाला. मग कंबाईन केले आपण कॉमन घेऊन. सो याच्यातनं एक 2 घेतला, याच्यातून एक 3 घेतला. 2 × 3 त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते आलं 6. म्हणजेच 216चं जे क्यूब रूट आहे ते आहे 6. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधले काही एक्झाम्पल्स बघू आणि त्यानंतर मी तुम्हाला असाइनमेंट देतो ती तुम्ही सॉल्व करा. 8000चं आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. तर आपण सेम स्टेप फॉलो करणार आहोत. 8000ला जर आपण 2ने डिवाइड केलं तर 2 × 4000 म्हणजेच 2 × 2 × 2000, 2 × 2 × 2 × 1000. आपण ही जी लास्ट डिजिट जो आहे त्याला डिवाइड करत जातो आहे. 2000च्या जागी आपण 2 × 1000 घेतला. परत 2 × 2 × 2 × 2 × 500 या 1000ला आपण डिवाइड केलं. मग 500ला पण आपण डिवाइड करू शकतो 2ने 250. इथे अजून एक 2 एक्स्ट्रा घेतला, याच्यापेक्षा एक 2 एक्स्ट्रा आणि 500चा 250. मग 250ला सुद्धा 2ने डिवाइड करू शकतो. मग याच्यापेक्षा एक 2 एक्स्ट्रा घेतला आणि 125 2 जा 250 म्हणून 250चा हाफ जो आहे 125 तो इथे घेतला. आता 125ला आपण 2ने डिवाइड नाही करू शकत म्हणून आपण पहिला 5ने डिवाइड करू. कारण 125ला 5ने डिवाइड करता येते आपल्याला. सो आधीचे सगळे 2 आपण तसेच लिहिले आणि 5 × 25 दॅट इज 125चं फॅक्टरायझेशन घेतलं आपण इथे. मग लास्ट स्टेपला आपण काय केलं या 25ला सुद्धा 5 × 5मध्ये कन्वर्ट केलं. सो 5 × 25 इज नथिंग बट 5 × 5 × 5. आता इथे जर आपण बघितलं तर 1 2 3 4 5 6 2s आहेत आणि 3 5s आहेत. मग 6 2s आहेत म्हणजे 2 2चे आपण 2 सेट करू शकतो 3 ईच. मग 2 2 2 हा एक सेट झाला, 2 2 2 हा दुसरा सेट झाला आणि 5 5 5 हा एक सेट झाला. सो याच्यातून आपण जर कॉमन घेतलं या सेटमधला एक 2, या सेटमधला एक 2 आणि या सेटमधला 5. सो 2 × 2 4, 4 × 5 20. सो क्यूब रूट ऑफ 8000 इज 20. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे 729. आता इथे आपण 2 पद्धतीने करू शकतो. सगळ्यात पहिले 729 हा ऑड नंबर आहे त्याच्यामुळे त्याला 2ने आपण डिवाइड नाही करू शकत. म्हणून आपण 9ने डिवाइड करू. 9ने किंवा 3ने दोघांनी डिवाइड होतो. आपण दोघांनी सॉल्व करून बघू. जर 9ने 729ला डिवाइड केलं तर 9 × 81 येतो. म्हणजे आपण काय करणार फर्स्ट इनिशियली आपण काय करणार याला डायरेक्टली डिवाइड करणार. म्हणजे 729/9 ते आला आन्सर 81. म्हणून आपण इथे लिहिलं 9 × 81. मग 81 इज स्क्वेअर ऑफ 9. सो 9 × 9 × 9. आता इथे एकच सेट तयार झाला म्हणून 9 इज द डायरेक्ट आन्सर. आता याला जर आपण 9च्या ऐवजी 3ने डिवाइड केलं तर 729 इज इक्वल टू 3 × 729ला 3ने डिवाइड केलं तर येतं 243
म्हणून 729 इज इक्वल टू 3 इंटू 243. 243ला परत 3ने डिवाइड करू आपण. मग 3 इंटू 3 इंटू 81, कारण 81 इंटू 3 केलं तर 243 येतात. मग 3 इंटू 3 इंटू 81 झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 81ला सुद्धा आपण 3ने डिवाइड करू शकतो. मग 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 27. 81 डिवाइड बाय 3 इज 27. आता इथपर्यंत आल्यानंतर आपला पहिला सेट तयार झाला आणि वी नो दॅट 27 इज नथिंग बट 9 इंटू 3. सो 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 9. मग तो आपण परत 9ला आपण फर्दर डिवाइड केलं 3 इंटू 3मध्ये. सो 333 आणि 333 हे दोन सेट तयार झाले. म्हणून या सेटमधला एक 3 घेतला, या सेटमधला दुसरा 3 घेतला, दोघांना मल्टिप्लाय केलं, 9 आला. म्हणजे आपण जर 9ने डायरेक्टली डिवाइड केलं तर 2 स्टेपमध्येच आपला 9 येतो. अदरवाईज 3ने जरी केलं तरी डिटेल्ड स्टेप्समध्ये आपला 9च आन्सर येतो. हे इथे आन्सर व्हेरीफायसुद्धा झालं. सो 729चा क्यूब रूट इज 9. आता इथे त्यांनी खूप मोठा एक नंबर दिलेला आहे 32,768. आता मी इथे याला 4ने डिवाइड केलेला आहे. आता 4ने डिवाइड करून आपले 1 2 3 सेट तयार होतात. तर तुम्ही याला 2ने पण डिवाइड करून बघा. मी 2ने डिवाइड करून त्याचाही आन्सर तुम्हाला पाठवतो की 2ने जरी डिवाइड केलं तरी याचा आन्सर तुम्ही काढू शकता. आता 4ने डिवाइड केल्यामुळे काय झालं की आपल्याला स्टेप्स कमी लागल्या. 4ने डिवाइड केल्यानंतर 32,768ला जर आपण 4ने डिवाइड केलं तर 8192 येतं. म्हणजेच 4 इंटू 4 इंटू 2048 याला आपण परत 4ने डिवाइड केलं. अजून एकदा जर आपण याला 4ने डिवाइड केलं तर 512 येतं. आता हा इथे एक सेट कंप्लीट झाला 444चा. आता इथे जर आपण बघितलं तर 512ला सुद्धा आपण 4ने डिवाइड करू शकतो. याचाच अर्थ जेव्हा एक लक्षात घ्यायचं, एकदा डिवाइड होत असेल तर त्याचा सेट बनतोच. म्हणजे आपण परत याला सुद्धा अजून दोनदा डिवाइड करू शकतो 4ने. मग पहिला सेट जसंच्या तसं कॅरी केला खाली इंटू 4 इंटू 128. मग परत 4 इंटू 4 इंटू 32 आणि 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 8. या 32ला 4 इंटू 8ने डिवाइड केलं. इथे जर आता बघितलं तर 444 444 हे दोन सेट तयार झाले. इंटू 8 राहिला आहे. आता 8 हा कशाचा क्यूब आहे? 8 हा 2चा क्यूब आहे. म्हणजेच 2 इंटू 4 घेतला आणि परत 2 इंटू 2 इंटू 2 घेतला. या 4च्या जागी 2 इंटू 2 घेतला. म्हणजेच 4चा पहिला सेट, 4चा दुसरा सेट आणि 2चा एक सेट. हे झालं 4 इंटू 4 इंटू 2. दॅट इज 4 4 16 इंटू 2 32. सो क्यूब रूट ऑफ 32,768 इज 32. आता याचं जर तुम्ही 2ने डिवाइड करून बघितलं, इथे फॅक्टर्स जर 2ने केले तरीसुद्धा तुमचं 32 आन्सर येईल. फक्त स्टेप्स वाढतील. सो ते तुम्ही होमवर्क म्हणून एकदा ट्राय करून बघा, त्याच्याने तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल. पुढचं आपल्याला त्यांनी सिम्प्लिफाय करायला दिलेलं आहे. हे थोडं वेगळं आहे. इथे क्यूब रूट नाही निघणार, पण आपण सिम्प्लिफाय करताना काय करतो, जे सेट तयार होतात ते एकदाच घेतो आणि जर काही नलिफाय होत असेल तर त्याला कट करतो. आता इथे अंडर क्यूब रूट 16/54 दिलेला आहे. 16चे फॅक्टर केले आपण 2 इंटू 8 अपॉन 54चे फॅक्टर त्याच्या अपॉनच लिहिले, फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्येच लिहिले 2 इंटू 27. मग 2 इंटू 8 इज नथिंग बट 2 इंटू 2 इंटू 4 अँड 2 इंटू 27 2 इंटू 3 इंटू 9. या 27ला आपण 9 इंटू 3 केला. त्याच्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. म्हणजे जर 8ला आपण डिवाइड केलं 2 इंटू 2 इंटू 2मध्ये आणि या 27ला आपण केलं 3 इंटू 3 इंटू 3मध्ये. मग आता इथे एक 2 आहे, इथे एक 2 आहे. अदरवाईज आपल्याकडे 3चा सेट आहे, 2चा सेट आहे. मग या सेटमधून एक एक घेतलं आपण. आता इथे 2ला 2 कट केला, उरला आपल्याकडे 2/3. म्हणजे सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ 16/54 क्यूब रूट इज 2/3. आता ही अतिशय सिंपल मेथड आहे क्यूब रूट काढायची. याच्यासोबत मी तुम्हाला अजून काही असाइनमेंट म्हणून देतो, ते सॉल्व करून बघा. काही डाऊट्स असतील तर कमेंट करा किंवा व्हॉट्सअप करा. थँक्यू.